जे पण प्रशिक्षणार्थी घरी आहेत, जे घरून फक्त इथालच्या लोकांची मजा पाहत आहेत, त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही इथं या, इथालची परिस्थिती पहा. आज रविवार, बऱ्याचशा जणांना सुट्टी होती. बीडवरून पण आज काही मंडळी आलेली आहेत. विशेष म्हणजे माझ्या जिल्ह्याला मी विनंती करतो की आपण कसलाही विचार करत नाहीत, आपण विचार करायला पाहिजे आणि इथपर्यंत यायला पाहिजे. आज जर पाहिलं तर बीडची इथं संख्या खूपच म्हणजे खूपच कमी आहे. आणि जे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, जिल्हाध्यक्षांना माझी विनंती आहे, आपली अजून या नाशिक आंदोलनाला उपस्थितीच नाही आहे. आपण अध्यक्ष आहात, जिल्ह्याची धुरा तुमच्याकडे आहे आणि जर तुम्हीच इथं नसाल तर इथं काहीच उपयोग नाही आहे. मी बसलोय, आपल्या जिल्ह्याच्या वतीने बसलोय, सगळ्यांसाठी बसलोय. पण जर जिल्हा अध्यक्षच इथं नसतील तर आम्हाला धैर्य देण्यासाठी कोण इथं? जे पण बीडचे आपले प्रशिक्षणार्थी आलते ते आले, भेटी दिल्या आणि वापस गेले. काही इथं आहेत ते सहकार्य करतात, ते इथं बसून आहेत. पण बाकीच्यांचं काय? आम्ही तुम्हाला जिल्हाध्यक्ष म्हणायचं, तुम्हाला मान द्यायचा, तुम्ही आपल्या जिल्ह्याचं नियोजन करायला पाहिजे होतं. आपल्या जिल्ह्यातून तुम्ही प्रशिक्षणार्थींना घेऊन इथं यायला पाहिजे होतं. त्यावेळेस आपल्या जिल्ह्याचं नाव पण निघलं असतं, तुमचं नाव निघलं असतं, आम्ही सगळे तुमच्या सोबत राहिलो असतो. पण तुम्ही असं न करता तुम्हीच पाठीमागं थांबले. आज 5वा दिवस आहे, पण इथं येण्यासाठी बीडची जे काही प्रशिक्षणार्थी आहेत ते तयारी दर्शवत नाही. याच्या पाठीमागचं कारण शोधून काढलं पाहिजे. आपल्या काही चुका झाल्यात का, त्या सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्यामध्ये काही मतभेद आहेत का, ते मतभेद आपण बाजूला ठेवले पाहिजे. आपल्याला सर्वांसाठी लढायचं आहे आणि विजय होऊन जायचं आहे. त्यासाठी माझं बीड जिल्ह्याला पुनश्च एकदा विनंती आहे की जे पण प्रशिक्षणार्थी आहेत, ज्यांचे पण काही मतभेद आहेत ते विसरून जा आणि नाशिककडे या. धन्यवाद.